नमस्कार. बालमित्रांनो, इतिहास पाठ्यपुस्तक उघडा. पान नंबर 6. आज आपण प्रकरण 2 इतिहासाची साधने अभ्यासणार आहोत. 2.1 भौतिक साधने, 2.2 लिखित साधने, 2.3 मौखिक साधने, 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. हे 5 पॉईंट आज आपण बघणार आहोत. तर प्रथमच बघा, निळ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे करून पहा. तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा. तुमच्या परिसरातील गावातील एका जुन्या वास्तूची माहिती गोळा करा. हे तुम्ही करायचे. तर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडलेले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो आणि या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. आता इतिहासाची साधने म्हणजे काय असा प्रश्न तयार होतो. इतिहासाची साधने म्हणजे ज्या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो त्याला इतिहासाची साधने म्हणतात, अशी व्याख्या तयार होते. तर तुम्ही इतिहासाची साधने म्हणजे काय आणि ही व्याख्या लिहून काढायची. इतिहासाच्या साधनाचे 3 प्रकार पडतात. 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने. ओके, इथंही प्रश्न तयार होतो. इतिहासाची साधने लिहा, किती प्रकार पडतात आणि कोणते. तर आकडे घालून उत्तर लिहायचे. त्याच्यानंतर बघा पुढचा बॉक्स सांगा पाहू म्हणलेले. किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. याशिवाय अजूनही कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर 2.1 भौतिक साधने बघा. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापरांच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून आहारांची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे, इमारतीचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. तर बघा, माहित आहे का तुम्हाला म्हणलेले. पूर्वीच्या काळी काय करायचे बघा, धान्याचे कण हे फार काळ टिकत नाहीत, त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो. प्राचीन काळी काय व्हायचं, धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते ते टाकून दिले जात. असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखून येते. ओके, त्याच्यानंतर बघा, माहिती आहे का तुम्हाला पान नंबर 7 वरती बघा, मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश हे लिखित साधनात होतो. तर आता आपण बघणार आहोत लिखित साधने. खाली चित्र पण दिलेले आहेत बघा, चित्र ते बघा. ताम्रपट, शिलालेख बघा. 2.2 लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केले आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यांपासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यासारखे साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाईल. तिथं खूण करा, सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्यांचा वापर केला जात. तिथं बघा, खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, इथं खूण करा. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचित साधनाने कोरलेले असे. अनुभव, ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्यांनी विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवलेली आहेत.
कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवर लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाचे लिखित साधने असे म्हणतात. लिखित स्वरूपाचे जे आहे लिहून ठेवलेले आहे त्या सर्व साधनांना लिखित साधने असे म्हणतात. आता बघा खाली भुर्जवृक्ष दाखवलेले आहे. भुर्जपत्र हे भुर्जवृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भुर्जवृक्ष कुठे आढळते? काश्मीरमध्ये. इथेही प्रश्न तयार होतो, तिथेही खून करा. पान पलटा, पान नंबर 8. करून पहा म्हणलेलं आहे बघा. तुमच्या परिसरातील गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या. तुम्ही सांगलीतील वस्तू संग्रहालय राजवाडा चौकात आहे. तिथं बघा तुमच्या आई वडिलांना जर तुम्ही गावात गेलात तर तिथं ते वस्तू संग्रहालय बघा. तिथं पूर्वीच्या काळचे सर्व साहित्य तिथं आहेत. तिथे कोणकोणत्या वस्तू आहेत यावर निबंध लिहा म्हटलेलं आहे. ओके. जात्यावरच्या गाण्याचा संग्रह, विविध बघा लग्नाच्या वेळी जात्यावरच्या गाण्या म्हटलं जातं. विविध लोकगीते मिळवा. त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा म्हटलेले. आता पुढलं बघणार आहोत आपण 2.3 मौखिक साधने. मौखिक म्हणजे तोंडाद्वारे म्हटलेलं बघा. त्यात ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता हा अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन केलेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. तिथंही खून करा. ओव्या आता ते कुठले आहेत बघा. ओव्या, लोकगीते, लोककला यासारख्या साहित्य प्रकारांचे यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता खाली माहिती आहे का तुम्हाला? याच्यामध्ये ओवी दिलेले बघा. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारीला पुंडलिकी आला न्याया. ही ओवी आहे. आणि लोकगीत खाली दिले बघा. महानगरी उज्जैनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकांचा गाजा वजा, असा उज्जैनीचा इक्राम राजा. इक्राम म्हणजे विक्रमादित्य राजा हा उज्जैनीचा होता. तिथं दिलेलं आहे बघा. आता खाली बघा एक बॉक्स दिलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला? प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. आता भौतिक साधने खाली दिलेले आहेत. ओके. वस्तू आणि वास्तू दिलेले आहेत बघा. वस्तूमध्ये गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने हे सगळं तुम्ही काय करायचं? हा तक्ता वहीत लिहून काढायचे. आणि त्यातले भौतिक साधने लक्षात ठेवायचे, लिखित साधने लक्षात ठेवायचे, मौखिक साधने लक्षात ठेवायचे. कळालं? त्याच्यानंतर आपण 2.4 कडे वळूया. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस हे वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले, म्हणजे तोंडाद्वारे म्हणण्याचं. कालांतराने वेदांचे लेखन झालं आणि वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य आहेत. महाकाव्य कोणते म्हणून विचारलं जातं? तिथंही खून करा. ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही मोठी महाकाव्ये आहेत. जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवासांचे प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे. 2 पॉईंट इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेल असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. आणि विश्वासार्ह ठरल्यानंतर विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष
एकमेकाशी पडताळून पाहावे लागतात आणि इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार फार महत्त्व असतं. कळालं? एखादं जर आपणाला सापडलं प्राचीन काळाचं, ते लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाहीये, तर तो पूर्णपणे तो कधी लिहिला, का लिहिला, हे सगळं ते इतिहासकार शोधतात. आता काय करायला म्हटलेलं आहे बघा. तुम्हाला एक जुनं नाणं सापडलेलं आहे. बालमित्रांनो, तुम्ही काय करणार? ते स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल, का वस्तू संग्रहालयात जमा कराल? तर त्याचं उत्तर आहे मुलांनो, एखाद जुनं नाणं सापडलं असेल तर ते वस्तू संग्रहालयात जमा करायचे आणि वस्तू संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूंची काय करायची? माहिती मिळवायची. कळालं? हा पाठ इथं संपलेला आहे. स्वाध्याय बघा. स्वाध्याय मी सांगतो. एका वाक्यात उत्तरे लिहा. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? काय सांगणार उत्तर? बघा, त्याचं उत्तर आहे लिहिण्यासाठी पूर्वी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादींचा उपयोग केला जाईल. कळालं? दुसरा आहे वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते? तर बघा, वेद वाङ्मयातून इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे वेद वाङ्मयातून इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते. तिसरा आहे मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? तर बघा, कोणते साहित्य जतन करून ठेवलेले आहे? लोकगीते, लोककथा, तसेच रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवलेले आहे. दुसरा प्रश्न बघा, खालील साधनांचे भौतिक, लिखित, मौखिक साधनेचं वर्गीकरण करायचे. इथं दिलेलं आहे साहित्य: ताम्रपटा, लोककथा, मातीची भांडी. त्यातले भौतिक साधने कोणते आहेत, लिखित साधने कोणते आहेत, मौखिक साधने कोणते आहेत, त्याचं वर्गीकरण करायचे. येईल ना करता? का सांगायला पाहिजे? बघा, भौतिक साधने आहेत मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी, धान्याचे कण, किल्ले, शस्त्रे. लिखित साधने आहेत ताम्रपट, प्रवासवर्णे, शिलालेख, ग्रंथ, पुराण ग्रंथ, पोवाडे, वैदिक साहित्य. आणि मौखिक साधने आहेत लोककथा, ओव्या, भजन, लोकगीते. त्याच्यानंतर ह्या पाठातील मातीचे भांडी पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा. इथं आकृती काढलं तरी चालेल. चौथा आहे कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करायचे. एखाद्या नाणं बघा सापडते, नाण्यावरील मजकूर बघा, कुठलं धातू वापरलेलं, त्या नाण्यावरचं वर्ष बघा, नाण्यावरील चिन्हे बघा, नाण्यावरील चित्र, भाषा, हे सगळं हे करून घ्यायचे. त्याच्यानंतर पाचवा बघा, कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात स्पष्टीकरण करा. आता मौखिक म्हणजे पाठांतर असलेलं, तुम्हाला कविता पाठांतर असलेल्या, श्लोक एखादं, प्रार्थना, पाढे इत्यादी. ओके. आणि उपक्रमामध्ये सांगितलेलं आहे भौतिक, लिखित साधने चित्र जमवा व त्या चित्राचे प्रदर्शन. हे काही राहून दे, तुम्हाला उपक्रम नंतर सांगितलं जाईल. हे एवढे सांगितलेले स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.